काल आपण ब्रह्मसूत्राच्या 3ऱ्या अध्यायाला सुरुवात केली. या 3ऱ्या अध्यायामध्ये आत्तापर्यंत असणाऱ्या 2 अध्यायांचा क्लिष्टपणा काही नाही आहे. हे आपल्याला माहीत असलेले विषय जे साधनेच्या अंगाने मांडले जातात त्याच विषयांचं स्पष्टीकरण या अध्यायामध्ये केलेलं आहे. आता या अध्यायाचं मूळचं स्वरूप काय आहे आणि ते उपासनेच्या अंगाने का आलं आणि त्यावरचं भाष्य असं का लिहिलं गेलं त्याच्याबद्दल आज आधी आपण थोडासा सुरुवातीला विचार करू आणि आपण मूळ सूत्रापासून आज बघायला लागूया. तर इथे असं म्हटलं आहे की पूर्वीच्या काळी जे कर्म उपासनेकरता आम्ही करत होतो ते सगळं कर्म यज्ञाच्या माध्यमातून होत होतं. म्हणजे मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पंचयज्ञ केले जात असत. आजही आपण करतो पण त्याला यज्ञ असं म्हणत नाही. की आपल्याकडे पहिला देवयज्ञ सांगितलाय, दुसरा पितृयज्ञ सांगितलाय, तिसरा मनुष्ययज्ञ सांगितलाय, चौथा आपल्याला जो आहे तो प्राण्यांच्या करता म्हणजे भूतयज्ञ सांगितलाय आणि 5वा ब्रह्मयज्ञ सांगितलाय. तर देवयज्ञ याचा अर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये देवता उपासना असावी. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक देवघर असावं. त्या देवघरामध्ये त्या देवतांची उपासना नित्यनेमाने केली जावी आणि त्यांना रोज काही अर्पण करावं. म्हणजे जसं आपण आज षोडशोपचार पूजा काही रोज करत नाही पण देवाची पंचोपचार पूजा करतो की देवाला हळद कुंकू वाहतो, फूल वाहतो, देवाला उदबत्ती निरांजन दाखवतो आणि देवाला नैवेद्य समर्पण करतो. हे एवढं रोजच्या पूजेमध्ये आपल्याकडनं घडतं. तर ही जी पूजा आहे ती आपल्याला जमेल तशी करावी, समंत्रक करावी. नाही तर आपल्याला जर मंत्र येत नसले तर आपण आपल्या भावनेनी करावी. की आता आपण हळद वाहिली आहे, कुंकू वाहिलं आहे, आपण देवाला निरांजन दाखवलं आहे, आपला जो भाव आहे तो भाव ईश्वराच्या ठिकाणी प्रकट करावा. त्याला देवता यज्ञ असं म्हटलेलं आहे. दुसरा जो यज्ञ आहे तो आपल्याकडे पितृयज्ञ आहे. रोजच आपण आपल्याला पितृतुल्य असलेले, गुरुतुल्य असलेले पण जे आज हयात नाहीत, जे आज आपल्यात नाहीत, अशांचं स्मरण आपल्याकडून रोज व्हावं असं सांगितलं. की ही देवाची पूजा झाली की आपण जो नमस्कार करतो त्या नमस्कारामध्ये घरातले म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये तिच्या माहेरच्या वंशातले, तिच्या सासरच्या वंशातले, दोन्हीकडचेही जे मागच्या पिढीतले पुरुष आहेत त्यांचं सगळ्यांचं डोळे मिटून एकदा आदराने स्मरण करावं. आपल्या गुरुवर्यांचं स्मरण करावं. हयात नसलेल्यांचं तर आधी करावंच करावं पण जे आपल्याला आदरणीय आहेत ते सगळे हयात असले तरी ह्या सगळ्यांना नमस्कार करून झाल्यानंतर याही सगळ्यांचं एक स्मरण करावं की जे आमच्या आदराचं प्रतीक म्हणून ते स्मरण असावं. हा केलेला दुसरा पितृयज्ञ आहे. तिसरा जो यज्ञ आहे तो आपल्याकडे मनुष्ययज्ञ आहे. रोज आपण मनुष्याला काहीतरी द्यावंच द्यावं. म्हणजे मानवाकरता, मानव जातीकरता आपल्याकडून काहीतरी घडावं. म्हणजे काहींची अशी सवय असते किंवा काही असा नेम करतात, चातुर्मासाचा असेल, श्रावणाचा असेल, भाद्रपदात असेल किंवा आषाढी. आपल्याकडे चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून, देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. आपण नाही जमला तर पौर्णिमेपासून, काहींना आषाढ मास जमलाच नाही तर श्रावण प्रतिपदेपासून. पण असं करतात लोक की रोज भिक्षा एक झोळी किंवा एक पिशवी ठेवून त्या पिशवीत भिक्षा टाकल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही. चातुर्मासामध्ये काहीतरी भिक्षा म्हणून बाजूला काढायची. कुणी भिक्षा नाही तर कुणी काही पैसे बाजूला काढून ठेवतात की ठीक आहे धान्याचीच भिक्षा काढावी असं नाही. पैसे बाजूला काढून ठेवले की रोज 1 रुपया, 8 आणे, 4 आणे. आता तर 8 आणे 4 आणे राहिलेच नाहीत, कमीत कमी रुपयावरच आलो आपण. आता 1 रुपया काढून ठेवला आणि मग भोजन आपलं स्वीकारलं.
ही जी आहे हे सगळे जमलेले पैसे आहेत, मग ते कुठल्या तरी एखाद्या संस्थेला द्यावेत किंवा एखादे कुठेतरी जिथे ज्याला जे कमी पडतं आहे त्याकरता त्याचा विनियोग करावा. हा मनुष्य यज्ञ आहे. त्याच्यामध्ये आदरातिथ्याचा पण भाग आहे की मनुष्य यज्ञ म्हणजे आपल्याकडे आलेला जो अतिथी आहे तो देवता स्वरूप मानून त्या अतिथीची आवभगत किंवा त्याचं उठ बस, त्याचं आदरातिथ्य हे आपल्याकडनं उत्तम प्रकाराने करावं, हा मनुष्य यज्ञाचाच भाग आहे. तसंच आपल्या कुटुंबामध्ये आता आज असं झालंय की प्रत्येकजण न्यूक्लिअर फॅमिली, स्वतंत्र आणि आपलं विभक्त असं कुटुंब आहे. पण पूर्वीच्या काळी घरामध्ये सगळे एकमेकांची जबाबदारी घेत होते. कुणाला कुठली अडचण आहे, कुणाला काही शिक्षणाकरता पाहिजे, कुणाला राहण्याकरता पाहिजे, कुणाला आर्थिक अडचण आहे, कुणाला आधार पाहिजे, तर आपल्या कुटुंबामध्ये माणसांना आधार देणं हा आपल्या कुटुंब व्यवस्थेचा एक भाग म्हणून होता. तोही मनुष्य यज्ञ म्हणून स्वीकारलेला होता. आज आता ते सगळं थोडं लांब गेलंय. त्यानंतर भूतयज्ञ सांगितलाय की त्या भूतयज्ञामध्ये रोज आपण भूतमात्रांच्या करता काहीतरी करावं. त्याची पूर्वीची पद्धत अशी होती की या भारतीयांची सगळी संस्कृती या गोधनावरती समृद्ध होती. म्हणजे उत्तम बैलजोड्या असल्या तर उत्तम बैलजोड्या आहेत म्हणून त्या शेताला उत्तम कामाला येत असत. उत्तम गायी आहेत तर हे उत्तम पशुधन घराची समृद्धी वाढवत असे. पुष्कळ घरामध्ये गोरस असे आणि त्या गोरसाचा लाभ होत असे. अशा प्रकारे हे जे धन आहे हे पशुधन आहे. एवढेच प्राणी आहेत असं नाही, कावळे आहेत, चिमण्या आहेत, बरीच पशु आहेत, पक्षी आहेत की ज्यांना आपल्याकडून काही पाहिजे आहे, त्यांना मदत करण्याची काही आपल्याला आवश्यकता आहे, त्यांच्याकरता जरूर आपण काही करावं, आपण काही करावं अशी धारणा या भूतयज्ञामध्ये. म्हणून आपल्याकडे झाडांना पाणी घालणं, झाडं वाढवणं, कुणाला झाडं देत राहणं. या चातुर्मासामध्ये म्हणजे मी अकोल्याला गेले होते तेव्हा मला असं वाटलं की तिथे सगळी कुटुंबवत्सल लोक आहेत पण कुणाच्याही घरामध्ये तुळशीचं रोप नाही, घरात तुळशीचं वृंदावन नाही. आणि चातुर्मासाच्या पहिलेच म्हणजे आषाढातले पहिले दिवस होते. तिथे मी गेले तर त्यांना मी म्हटलं की तुम्हाला जर शक्य असलं तर एक करा की तुळशीची रोपं तुम्ही एकमेकांना चातुर्मासामध्ये जर दिलीत तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी तुळशीचं रोप लागेल आणि घरात तेवढं तरी वाढेल. कारण काय, उन्हाळा खूप, पाणी खूप कमी, घरात जागा मोकळी असली तरी बाग बगीचा जगवता येत नाही अशी सुद्धा तिथे पाण्याची परिस्थिती निर्माण झाली. म्हटलं निदान एखादं तुळशीचं रोप. पण इतके लोक उत्साही की कुठून कुठून त्यांनी 2 दिवसात, तिथे 3-4 दिवस व्याख्यान होती, 2 दिवसात त्यांनी तुळशीची रोपं आणली. तिथे जवळजवळ 1000 स्त्रिया असत तर 1000 रोपं त्यांनी आपापसामध्ये देवाणघेवाण केली की तुम्ही ही रोपं एकमेकांना द्या. म्हणजे हिरवे पण आता तर असा शोध आहे किंवा असं म्हणतात की आपल्या मेंदूला स्वस्थ राहण्याकरता किंवा मेंदूला शांतता प्राप्त होण्याकरता हिरव्या रंगाची आवश्यकता आहे. म्हणजे जर दूरपर्यंत जर आपल्याला हिरवं दिसलं नाही तर आपला मेंदू सुद्धा इतका स्वस्थ आणि शांत राहू शकत नाही असं म्हणतात. आता हे ऐकलेलंच आहे, मला काही माहिती नाही, मी काही डाउनलोड करून घेतलेली इन्फॉर्मेशन नाही आहे. पण म्हणजे काही झालं तरी वृक्ष वाढवावेत ही जी धारणा आहे ती त्या भूतयज्ञामध्ये सगळंच अंतर्भूत आहे. की गायींना गोग्रास द्यावा, झाडं वाढवावीत, नंतर असलेल्या प्राण्यांना जी जी मदत करणं शक्य आहे ती करावी. हा 4था भूतयज्ञ आहे. आणि 5वा ब्रह्मयज्ञ आहे. आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी रोज धर्माशी, तत्वज्ञानाशी, ईश्वराशी निगडीत आपण वाचलंच पाहिजे. तो ब्रह्मयज्ञ आहे. तो ब्रह्मयज्ञ करावा असं आपल्याला म्हटलंय. ही जी यज्ञ संकल्पना आहे
ही यज्ञ संकल्पना पुन्हा गीतेमध्ये त्यांनी अधिक स्पष्ट केली आहे. यज्ञाच्या संदर्भात तर स्वतंत्रपणे स्पष्ट केलीच आहे, पण गीतेतही विशेष रूपाने स्पष्ट केली आहे. ती म्हणजे सहयज्ञ प्रजा सृष्टवा असं म्हटलंय की यज्ञासहितच प्रजा जन्माला आलेली आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाने काहीतरी त्यागलं पाहिजे, कशाचा तरी होम केला पाहिजे, काहीतरी दुसऱ्याला दिलं पाहिजे, ते अत्यंत निस्वार्थपणाने दिलं पाहिजे. ती यज्ञ संकल्पना जी आहे ती आपल्याला असं सांगते की आता देवाची पूजा करतो आणि आपण देवाला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवलेलं ताट पुन्हा आपण खातो, म्हणजे त्या ताटातलं भोजन आपण करतो, ते आपल्याला परत मिळतं. पण होमामध्ये ज्याची आहुती दिलेली असते ते काही परत येत नाही. ते अग्निनारायणाला आपण आहुतीच्या रूपाने जे दिलं आहे ते पूर्णपणाने अग्नीच्या स्वाधीन केलेलं असतं. हा जो त्याग आहे ना, हा त्याग त्या वस्तूच्या पुन्हाचा कोणताही स्वार्थ नाही ही भूमिका दाखवणार आहे. म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून आम्हाला फळ मिळवायचं आहे असं म्हणून फळाकरता यज्ञ करणारा मनुष्य त्या यज्ञ संकल्पनेला अधिकाधिक खाली उतरवतो. आणि म्हणून यज्ञ ही जी संकल्पना आहे ती यज्ञ संकल्पना आमच्या प्रापंचिक गृहस्थाश्रमी माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी अगदी सोपी सुटसुटीत आणून ठेवली आहे. आणि म्हणून देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असे हे 5 यज्ञ आहेत. हे 5 यज्ञ आपण दैनंदिन जीवनात करावेत असं सांगितलं. आता त्याचं स्वरूप आपण आपल्या पद्धतीने की देवाची पूजा घरात रोज करावी, नियमाने बाहेर जाऊन देवदर्शन घेऊन यावं, कुठली तरी एक देवता निश्चित करावी, त्या देवतेचं रोज बाहेर जाऊन दर्शन घेऊन यावं. त्याचबरोबर देवतेला जे समर्पित करायचं आहे आपल्या हाताने बनवावं आणि ते प्रेमाने देवाला समर्पित करावं. कधी बाहेरून आणतो ते देवाला समर्पण करतो. ही जी त्याच्या मागची भावना आहे ती आम्ही जितकी उत्कट आणि जितकी स्वतःशी निगडीत ठेवू तितका देवाशी येणारा आपला प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध अधिक आहे. तो कसा वाढवायचा ते आपण ठरवायचं आहे की देवाला हे करून घालावं, देवाला वस्त्र नवीन शिवावीत, देवाची अमुक वस्तू बनवावी, इतकी चांगली फुलं आणावीत, देवाला हार करावेत, ते हार पुष्कळसे सुशोभित करावेत, देवाची सगळी स्थान जागा स्वच्छ पवित्र राखून त्याचं चांगलं सुशोभन करून मनाला आल्हाद निर्माण करावा. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या देवयज्ञामध्ये येतात. पितृयज्ञामध्ये आहे एक समोर उभं राहून नमस्कार करावा, नाही ज्याला शक्य आहे त्यांनी हातावरून पाणी सोडावं, त्याला तर्पण म्हणतात. की रोज त्यांच्याकरता तर्पण करावं, म्हणजे तृप्ताम तर्पयंती असं म्हटलंय की ते तृप्त होतात. कशाने? तर्पणाने, त्यांना पाणी देण्यानी. त्यांना पाण्याची अपेक्षा आहे फक्त, काही नाही, ती स्मरणाची अपेक्षा आहे. आणि स्मरण करताना जीवन हे त्याच्याशी निगडीत आहे, जीवन म्हणजे पाणी, म्हणून त्यांना पाणी द्यावं अशी एक धारणा आहे. दुसरं, त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणामध्ये देणगी देणे, त्यांचं वर्षभर दैनंदिन स्मरण ठेवणे, त्यांच्या जन्माला 100 वर्ष झाली त्याचं स्मरण करणे, त्यांचा स्मृतिदिन, त्यांच्या मृत्यूला 100 वर्ष झाली, आपल्या आयुष्यामध्ये तो येणार असेल तर तो करणे. म्हणजे ज्या प्रकाराने पितरांचं स्मरण करता येईल तितक्या प्रकाराने त्यांचं स्मरण करत राहणे. घरामध्ये त्यांच्या फोटोला रोज नमस्कार करणे. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे तंत्र आपण आपल्याकरता वाढवू शकतो, आपल्या परीने वाढवू शकतो, किंवा आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करू शकतो. एकाच पद्धतीने पितृस्मरण करावं, पितृयज्ञ करावा असं नाही. मनुष्ययज्ञ पण असाच आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण आपण करतो, एखाद्या गरजूच्या ठिकाणी आपण अधिक लक्ष घालतो. अनेक गोष्टी आहेत. मनुष्याला मदत करण्याचे अनेक प्रकार आहेत. एखादा मनुष्य आपले पैसे आहेत पुष्कळ, आपल्याला स्वतंत्रपणाने खर्च करता येतात, ट्रस्ट करतो, आणि ज्याला दुखणं आहे, ज्याला गरज आहे त्या दुखण्यामध्ये पैशाची, त्याकरता तो देतो. हा सुद्धा मनुष्ययज्ञ आहे. अनेक प्रकारांनी आपण मनुष्ययज्ञ करू शकतो. हे सामाजिक ऋण पण आहे, आणि सामाजिक ऋण म्हणून करावं
असं उपासनेत सांगितलेलं नाही. हे ऋण कल्पनेतून करावं, सामाजिक ऋण कल्पनेतून करावं असं म्हटलं नाहीये. हे कोणत्या धारणेने करावं? ही भगवंताची सेवा आहे म्हणून करावं, हे भगवंताचं जग आहे म्हणून करावं, हे भगवंताला प्रिय आहे म्हणून करावं, ही त्याच्या मागची धारणा आहे. आणि म्हणून आपल्याकडे ह्या ज्या सगळ्या यज्ञ संकल्पना आहेत त्याला एक उदात्तता दिली आहे. आणि आपल्याकडे असं म्हटलंय की एखादं कार्य समाजकार्य म्हणून करणं आणि एखादं कार्य देवकार्य म्हणून करणं ह्याच्या धारणेमध्ये फरक आहे. जेव्हा आम्ही समाजकार्य म्हणून एखादं कार्य करतो त्यावेळी ते कार्य करताना त्या समाजाचं ऋण मी काही लागतो, त्या समाजाचं देणं मी काही लागतो, त्या समाजाकरता मी काही करावं म्हणून मी करणं. आणि देवकार्य म्हणजे देवा तू मला निर्माण केलंस, देवा तू त्याला निर्माण केलंस, दोघांनाही तू निर्माण केलंस, त्याच्याकडे काही विशेष वेगळं दिलं आहेस, माझ्याकडे काही विशेष वेगळं दिलं आहेस. जे माझ्याकडे तू विशेष वेगळं दिलेलं आहेस त्याचा उपयोग मला तुझ्याकरता करायचा आहे आणि म्हणून मला ते तुला समर्पण करायचं आहे. या भावनेने समर्पित करावं. म्हणजे या समर्पणाच्या ज्या भावना आहेत त्या समाजकार्यामध्ये आणि देवकार्यामध्ये भिन्न होतात. ज्याचं समाजकार्य हे सर्वस्व समर्पणाने होतं ते देवकार्यच बनतं. त्यामुळे ते त्याचं समाजकार्य राहत नाही. जशी देशभक्ती आहे हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होतो, ते त्याचं देवकार्यच होतं. आणि म्हणून कसं स्वीकारतो ती उपासना, कशी करतो ती उपासना, यावरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या पुढे मांडायचा विषय असा की मनुष्य यज्ञ सुद्धा भिन्न भिन्न प्रकारांनी करता येतो. भूतयज्ञ आहे तो सुद्धा भिन्न भिन्न प्रकारांनी करता येतो. आज आमच्या देशामध्ये, परदेशामध्ये, आमच्या देशामधून मांसाची मागणी खूप आहे आणि त्याकरता इथून टीन्स तयार होऊन, डब्बे तयार होऊन परदेशात जातात. झटपट ते मिळावेत म्हणून आपल्याकडचं गोधन, आपल्याकडचं सगळंच गोधन, त्याच्यामध्ये सगळंच आलं. अगदी तरणे बांड बैल, अजून ते कोणत्या म्हणजे पूर्ण त्यांची वाढ होते आहे, झाली आहे, असे उत्तम दुधाळ पुष्ट गाई, अशांना आपल्याकडे हैदराबादला कारखाना आहे, इतरत्र कारखाने आहेत की चांगलं इतकं उत्तम तेजस्वी जनावर हे उकळत्या पाण्याच्या शॉवर खालनं नेतात आणि त्याची कातडी अशी भाजून काढतात. म्हणजे त्या कातडीवर असं पाणी पडतं की ते जनावर तर मरून जातं, पण काय हाल आहेत जनावराचे. आणि ती कातडी जनावराची पूर्ण सोलून काढली जाते. ती सोलून काढलेली कातडी वेगळी विकली जाते, आतलं मांस वेगळं विकलं जातं. आमच्या देशामध्ये आता गोधन कसं टिकेल सांगा मला. त्या भाकड गाई वगैरे तर कसाई खाटीखान्यात घेऊनच जातो. आता आमचं पशुधन, आमच्या ह्या देशामधल्या मूळच्या गावरान गाई, कारण असं आहे आमच्या इथलं जे गोधन आहे त्या गायींच्या दुधामध्ये असणारं जे सामर्थ्य आहे किंवा त्याचे जे गुण आहेत, औषधी गुण आहेत, उपयुक्तता आहे, ती सगळी उपयुक्तता आम्हाला जर पुन्हा मिळवायची तर आमच्याकडे गोधन तर शिल्लक राहिलं पाहिजे. आम्ही जे आहे नाही ते सगळं अशा प्रकारे नष्ट करत चाललेलो आहोत. ही सुद्धा एक दुर्दैवाची बाजू आहे. जर आमचा भूतयज्ञ असेल तर आम्हाला ते सांभाळलं पाहिजे, त्याच्याकरता आम्हाला काहीतरी चळवळ केली पाहिजे, त्याकरता आम्ही उभं राहिलं पाहिजे, समाजामध्ये जागृती केली पाहिजे. तो सुद्धा भूतयज्ञ आहे. आणि म्हणून हा सगळा जो विषय आहे की उपासना ही फक्त ईश्वराशी निगडीत नाही, ईश्वराने निर्माण केलेल्या जगाशी पण निगडीत आहे. आणि या जगाला सुद्धा सुंदर सुखी राखावं ही त्याच्या मागची धारणा आहे. आणि म्हणून जो शेवटचा यज्ञ आहे, भूतयज्ञानंतरचा जो ब्रह्मयज्ञ आहे, त्या ब्रह्मयज्ञामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला आवडेल ते आपल्या परंपरेप्रमाणे. आता समजा एखादा मनुष्य द्वैती आहे, त्यांना त्यांच्या संप्रदायामधले, कारण तिथे हनुमान हे दैवत विशेष मानून त्याची उपासना आणि स्वामींची स्तोत्र
ती स्तोत्र सुद्धा हनुमंता करतायत. वायुस्तुती आहे, हनुमान वायूचे अवतार आहेत म्हणून त्यांची वायुस्तुती प्रसिद्ध आहे. तेही विष्णू सहस्रनामाची उपासना करतात. पण द्वैतपंथीयांच्या ठिकाणी वायुस्तुती, हनुमान उपासना, गोपीगीत म्हणजे भक्तीचा रस आमच्या अंतःकरणामध्ये जास्त परिपुष्ट व्हावा, भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये अधिकाधिक उद्याला यावी. हनुमान हे भक्तीचं शास्त्र शिकवणारं सर्वश्रेष्ठ दैवत आहे आणि म्हणून त्या द्वैत संप्रदायामध्ये भक्तीच्या करता म्हणून हनुमानाची उपासना केली जाते. गोपीगीत गायलं जातं का तर गोपींचा जो गीत गातानाचा जो आर्त भाव आहे तो आर्त भाव आपल्या भक्तीमध्ये निर्माण व्हावा म्हणून त्यांच्या दैनंदिन उपासनेमध्ये ते अंतर्भूत आहे. वैष्णव आहेत म्हणून विष्णू उपासना विष्णू सहस्रनामाच्या रूपाने आहे. आपल्याला सांगायचं म्हणजे असं की हा ब्रह्मयज्ञ म्हणजे नेमकं काय वाचावं असं नाही. आपल्या घरामध्ये आलेलं, आपल्याला आवडणारं, अलीकडच्या काळातलं, आपल्याला रुचलेलं, समजणारं. म्हणजे आता समजा ज्ञानेश्वरी अधिक आवडते, ज्ञानेश्वरी हा नित्य ब्रह्मयज्ञाचा भाग होईल. दासबोध आवडतो, दासबोध नित्ययज्ञाचा भाग होईल. तुकाराम गाथा आवडतो, तो नित्ययज्ञाचा भाग होईल. आपल्याला चरित्रच वाचायला आवडतात. समजा रामकृष्णांचं चरित्र रोज वाचायला आवडतं, माताजींचं चरित्र रोज वाचायला आवडतं, विवेकानंदांचा राजयोग रोज वाचायला आवडतो. त्यांचं सगळं साहित्य ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, ते सगळं चिंतन करण्यासारखं आहे की रोज एक भाग वाचला, त्याचं चिंतन केलं, त्यांच्याविषयी चिंतन केलं. हा सगळा ब्रह्मयज्ञाचा भाग आहे की आम्हाला आवडणारं जे वाङ्मय, आमच्या प्रकृतीला जे जुळणारं आहे, आमच्या आवडीला जे जुळणार आहे ते एकदा ठरवून टाकायचं आणि त्याच्या अनुषंगाने ते वाचन करावं, त्याचं स्मरण करावं. हा ब्रह्मयज्ञ आहे. हा आमच्या जीवनात जसा आणून ठेवला आहे तसाच यज्ञाचा आणखी एक भाग आणून ठेवला आहे. तो म्हणजे उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, असं आम्ही भोजनाच्या प्रसंगी म्हणतो की उदरभरणाकरता आम्ही जेवत नाही. म्हणजे आम्ही आताची जी पद्धत आहे की कुठेतरी रस्त्यावर उभे राहिलो, भूक लागली, काहीतरी फास्ट फूड घेतलं, काहीतरी जंक फूड खाल्लं, उभ्या उभ्या खाल्लं, तिथेच टाकून दिलं, काय ते प्लेट आहे हे आहे, तिथेच हात धुतला, तिथेच पाणी प्यायलं, निघून गेला. ही भोजनाच्या मागची कल्पना नाही आहे. पोट भरण्याकरता आम्ही खात नाही, आम्ही पोटाला आहुती देण्याकरता खातो. पोटाला आहुती म्हणजे कोणाला देतो? भगवंतानी जसं गीतेत सांगितलंय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिताः. म्हणाले मी प्राण्यांच्या देहामध्ये वैश्वानर म्हणून राहिलेलो आहे, म्हणजे अग्निरूपामध्ये राहिलेलो आहे. त्या अग्नीला आहुती द्यायच्या आहेत. म्हणजे भोजन हा यज्ञ आहे. आज सोयीकरता अनेक गोष्टी आपण स्वीकारल्या आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की बाहेर समारंभामध्ये, सार्वजनिक घरात अधिक माणसं असली तर जेवणाच्या टेबलावरती बुफे मांडला जातो. माणूस उभ्या उभ्या जेवतो, खुर्ची मिळाली तर ठीक आहे, नाही तर उभ्यानी जेवतो. हे भोजन नव्हे, ही त्या दिवशीची सोय आहे. पण रोजचं आपलं जे भोजन आहे ते रोजचं भोजन हे भगवंताला समर्पण करून त्याचा शेष स्वीकारणं आहे. त्यांनी म्हटलंय की झाली प्रसादाची, म्हणजे आता वेळ झालाय, त्याला नैवेद्य दाखवून झाली आहे, पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवनी या ताट. म्हणजे काय झालं? देवाला प्रसाद म्हणजे भोग, म्हणजे नैवेद्य अर्पण करून झालाय, त्याच्या बाहेर मी उभा आहे. कारण भगवंत भोजन करणार आहे, मी कोण भोजन करणार? मी कशाचं भोजन करणार? त्याच्या शेष म्हणजे त्याचं भोजन करून जे उरलेलं आहे त्याचं भोजन करणार. म्हणून आपण जो स्वयंपाक बनवतो रोजच्या जेवणाकरता त्याचा आधी परमेश्वराला नैवेद्य दाखवतो. आता ती पण चाल आमच्या जीवनातून निघून गेली. या सगळ्या पद्धती का निघाल्या? आता जसं त्यांनी म्हटलं, पाहे प्रसादाची वाटत, द्यावे धुवनी या ताट. म्हणाले भगवंता तुझ्याकडनं काही मला तुझे पक्वान्न नको, मला तुझा वरणभात नको, मला तुझी पुरणाची पोळी नको, मला तुझं श्रीखंड नको, बासुंदी नको, खीर नको, तुला अर्पण केलेले अनेक अनेक भोग मला नकोत. मला काय पाहिजे? तुझं ताट भोजन करून झाल्यानंतर
तुझ्या उष्ट्यासाठी आलो, की तुझं ताट जेवून झाल्यानंतर जे ताट शिल्लक आहे ते ताट विसळून मी पिईन ना, त्या ताटात पाणी घालीन आणि विसळून पिईन. भगवंता तुझा तो प्रसाद आहे. तसं आहे की दैनंदिन भोजन जे आहे तो शेष यज्ञाचा अवशिष्ट भाग आहे. पुन्हा आपण गीतेकडे फार वळायला नको. यज्ञावशिष्टान भोगान असं वर्णन केलंय गीतेनी, की यज्ञामधून शिल्लक राहिलेले जे काही आहे, अवशिष्ट जे शिल्लक राहिलेले आहेत ते भोग म्हणजे ते आम्ही स्वीकारलंय. आणि मग ते स्वीकारणं म्हणजे काय करणं आहे? ते स्वीकारताना सुद्धा भगवंताला दाखवलेला नैवेद्य आहे. आम्ही एका जागेवर चांगले बसलो आहे, आमचं ताट आहे ते पूर्ण वाढलेलं आहे. त्या ताटाचा नैवेद्य, आमच्या ताटाचा नैवेद्य आम्ही पुन्हा भगवंताला दाखवलाय. भगवंता, हे तुझाच दाखवलेला नैवेद्य आहे, सगळं जे भोजन आहे ते तुझंच आहे, तुझ्या करताच आहे, तुलाच दाखवलेला नैवेद्य आहे. माझ्याही ताटाचं नैवेद्य तुला दाखवतो. आणि हे जे ताट आहे यातलं मी जे भोजन करते आहे हे तुझा प्रसाद म्हणून भोजन करते आहे. आणि ते भोजन करताना सुद्धा जे पोटात जाणारे टी व्हीची सिरियल बघता बघता आम्ही जेवतो, आत बाहेर चक्रा करतो, की आता ते हॉलमध्ये टी व्ही आहे, जेवण घरात अन्न आहे, मग उभ्या उभ्याच जेवायचं, कारण इकडे टी व्ही पण बघायचं आणि बसून पुन्हा उठायचा कंटाळा येतो. मग काय 4 पदार्थ घ्यायचे ते मग नंतर घेतल्यावर मग एकदा बसायचं. तोपर्यंत अर्ध जेवण उभ्यानी अर्ध जेवण बसून. ते जेवण आमच्या शरीराला पुष्ट करणार नाही, ते जेवण आमच्या ठिकाणी सात्विकता निर्माण करणार नाही, ते भोजन आमच्या देहाला आरोग्य संपन्न करणार नाही, ते भोजन आमचं जीवन सुद्धा समाधानी करणार नाही. कारण अन्नमयम ही सौम्य मनहा असं म्हटलेलं आहे, की अन्नातूनच आमचं मन निर्माण होत असतं, अन्नातूनच मनाची उत्पत्ती होत असते. त्याच्याही पुढे जाऊन मनाची सात्विकता ही अन्नावर अवलंबून आहे. आणि आम्ही तर सगळं अशा प्रकारचं भोजन जर सारखं बाहेर खात असलो तर ते खाल्लेलं भोजन हे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या वृत्तीमध्ये आणि एकूण आमच्या देहामध्ये सात्विकता निर्माण नाही करू शकणार. आमच्या ठिकाणी सात्विकता निर्माण करण्याकरता भोजनाला सुद्धा एक शिस्त पाहिजे. हे जे मग काय सारखं असंच वागायचं, मग आम्हाला काही थोडी एन्जॉयमेंट नको का? अपवाद आहे, काळानुरूप क्वचित अपवाद. पण आज परिस्थिती अशी आहे की मनुष्य अपवादानीच नियमाचं पालन करतो, बाकी तो अपवादातच जगतो. म्हणजे आता नियम अपवाद झाला आहे आणि अपवाद नियम झाला आहे. तसं होऊ नये. आपल्याकडे यज्ञाची संकल्पना भोजनाशी अशी जोडली आहे की आपलं जे भोजन आहे ते भोजन आमच्या पोटात असणारा, आजच्या भाषेमधला हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि आमच्या तत्वज्ञानाच्या भाषेमधला वैश्वानर, त्या वैश्वानराला आहुती आहे. आणि त्यामुळे त्या वैश्वानराला आहुती देताना स्वस्थ चित्तानी, प्रेमाने, चांगल्या मनस्थितीमध्ये प्रसन्नपणाने भोजन करावं, सावकाश भोजन करावं. म्हणजे घाईघाईनी जेवू नये म्हणून पण सावकाश करावं, आणि पोटामध्ये जागा ठेवून म्हणूनही सावकाश करावं. खूप तडस लागेपर्यंत भोजन करू नये. एक पावभाग रिकामा ठेवावा. हा पुन्हा भोजन हा सुद्धा पुन्हा यज्ञाचा भाग आहे. त्यामुळे भोजन हा पण यज्ञाचा भाग झाला. झोप हा पण यज्ञाचा भाग आहे. ही झोप स्वा किती घ्यावी, केव्हा घ्यावी? आपल्याकडे कटाक्षाने सांगितलंय की वृद्धावस्था, उन्हाळा आणि काही पीडित मनुष्य म्हणजे रोगी, अडचणीत असलेला, थोडं नुकत्याच दुखण्यातनं बाहेर पडलेला, थकावट असलेला, त्यांनी दुपारच्या वेळी झोपावं. अन्यथा बाकी कुणीही दुपारी भोजन केल्यावर झोपू नये. हा कटाक्ष आहे. म्हणजे तो सुद्धा बसल्या जागेवरती डुलक्या घेतो, आम्ही कंटाळा आला तर झोपून जातो, छान जेवलो की दुपारी झोपून जातो, रविवार असला शनिवार असला की झोपतो. रोज दुपारी झोपल्याशिवाय बरं विश्रांती वामकुक्षी 10 मिनिटाची आपल्याला आपल्या प्रकृतीकरताच सांगितली की 10 मिनिटं पडावं. पडावं याचा अर्थ गाढ झोपावं असं नाही सांगितले. त्यांनी झोप घ्यावी असं म्हटलं नाहीये, त्यांनी पडावं असं म्हटलंय. आणि म्हणून शरीराला विश्रांती, आणि त्यावेळी सगळाच
रक्ताचा प्रवाह पोटाकडे जात असतो. त्यामुळे लगेचच्या लगेच भरा 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 जर आपण काम करायला लागलो तर ते सुद्धा अन्नपचनाला अडथळा करतं. म्हणून एक 15 मिनिटं स्वस्थ पडून राहावं. आधी एक शतपावली करावी, शरीराची हालचाल करावी आणि माफक हालचाल होतेच. भोजन झाल्यानंतर भोजनोत्तर आपण काहीतरी इकडे तिकडे ठेवणं करणं काहीतरी चालतं. तेवढं जे फिरलं जातं ती शतपावली पुरे होते. मग थोडा वेळ 15 मिनिटं मनुष्याला विश्रांती मान्य आहे. पण दुपारी अगदी गाढ तास 2 तास झोपणं हे प्रकृती किंवा आरोग्य टिकवणारं नाही असं आयुर्वेद शास्त्र सुद्धा सांगतं. हा यज्ञ पण हेच सांगतो. हा यज्ञ कसा आहे माहितीये का? त्रैगुण्य विषया वेदा. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. म्हणजे त्रैगुण्यानी निर्माण झालेलं हे जे जगत आहे त्रिगुणांच्या पासून निर्माण झालेलं म्हणजे सत्व रज आणि तमामधून निर्माण झालेलं हे जे जग आहे या जगाचं भलं सांगण्याकरता वेद निर्माण झाले. म्हणून त्या वेदात ईश्वर पण आहे, त्या वेदात ब्रह्म पण आहे. पण त्या वेदामध्ये आमचं जीवन अधिक स्वस्थ कसं जाईल हे पण आहे. कारण वेदाला जन्माला आलेला मनुष्य त्या हॉस्पिटलमध्ये नळ्या लावून पडला आहे आणि फार हाल हाल होत त्याला जावं लागलंय अशी त्यांची पण इच्छा नाही आहे. मग तसं होऊ नये याकरता अधिकाधिक काळजी मनुष्याने काय घ्यावी? कारण शेवटी प्रारब्धाचे भोग चुकले नाही आहेत. प्रारब्धाचे भोग भोगून संपवायचे म्हणून येणारा जो त्रास आहे तो भोगावा लागेल, नाही असं नाही. पण मनुष्याला ते भोग भोगताना सुद्धा अधिक सुसह्य व्हावेत, ते भोग अधिक सौम्य व्हावेत, शक्य झालं तर ते भोग टळावेत याकरता वेद आम्हाला समजावतो. म्हणून यज्ञ पण समजावतो की रात्री झोपायचं, किती वेळ झोपायचं, रात्री उशिरा झोपणं हे पण मान्य नाही. हा सगळा यज्ञ का आहे? हा सगळा संयम आहे की रात्री आमच्या आवडीची सिरियल आहे, आमच्या आवडीचा सिनेमा आहे, मग ते बघितल्याशिवाय झोपायचं नाही म्हणून 12:30 वाजेपर्यंत जागलो, 1 वाजेपर्यंत जागलो आणि 1 वाजता झोपलो. शरीराला ज्या तरतरीची अपेक्षा आहे, शरीराला ज्या उत्साहाची अपेक्षा आहे, तो उत्साह आम्हाला असं केलं तर मिळणार नाही. म्हणून झोपण्याची वेळ आजच्या काळाप्रमाणे जसं आम्हाला दिवे मिळाले, जशी इलेक्ट्रिसिटी मिळाली तशी आमची रात्र मोठी झाली. पण किती? 10:30, 11, जास्तीत जास्त 11:30. पण मनुष्य रात्र रात्र जागतो, 4-4 वाजेपर्यंत जागतात. मान्य नाही आहे, यज्ञ म्हणून मान्य नाही आहे. एक वेळ ठरवली त्यावेळीच मनुष्य झोपला. कोणत्याही वेळी झोपा, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सूर्योदयाच्या पूर्वी नक्कीच उठलं पाहिजे आणि सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ झाली पाहिजे. आरोग्याचं हे पुन्हा एक दुसरं लक्षण आहे. त्यांनी आपल्याला आरोग्याकरता ही एक दुसरी गोष्ट सांगितली. आणि नुसतं शरीराचं आरोग्य नाहीये, ते बुद्धी तरतरीत राहते. म्हणजे अलीकडच्या मुली जेव्हा जिममध्ये जाऊन स्वतःचं 0 वेट किंवा वेट लॉस प्रोग्राम घेतात, त्यांना हा एक साधा नियम आहे की सूर्योदयानंतर जर उठलो नाही, सूर्योदयापूर्वी बऱ्यापैकी लवकर उठून जर लवकर आंघोळ केली तर माणसाचं शरीर जास्त जाड होत नाही, मनुष्याचं शरीर जास्त सुटत नाही. कारण जे खाऊ ते फॅटमध्ये जेव्हा कन्व्हर्ट होतं त्यावेळी शरीरामध्ये दोष निर्माण होतात म्हणून कन्व्हर्ट होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्याला एक नियम सांगितला आहे की सकाळी सूर्योदयापूर्वी आमची आंघोळ झालेली असली पाहिजे. हा पुन्हा नियम म्हणजे हा यज्ञच आहे की हा संबंध दिवस आम्ही कसा घालवावा. ह्या काही गोष्टी पूर्वीच्या काळी आपल्या प्रत्येकाच्या घरात होत्या. त्याच्याकरता हे सगळे नियम ऐकावे आता खरं म्हणजे लागतच नव्हते. कारण आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला लवकर लवकर उठवायचे. 7 वाजले अजून आंघोळ झाली नाही, इतका वेळ तुम्ही आंघोळीशिवाय राहिलात कसे, असं पूर्वी म्हणायचं. आता 7 वाजता उठले तरी 72, कोण उठतो 7 वाजेपर्यंत. म्हणजे हे सगळं जे बदलत गेलं त्याच्यामध्ये त्याच्याकरता भगवद्गीताकारांनी एक श्लोक वापरलाय, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे युक्त आहार, योग्य असा आहार घेणं, योग्य असा विहार ठेवणं म्हणजे हिंडणं फिरणं,
असं करणं. युक्त चेष्टस्य कर्मसु, जी कामं आम्ही करतो ती सुद्धा योग्य प्रकाराने नियोजनपूर्वक करणं. युक्त स्वप्नावबोधस्य, स्वप्नावबोधस्य झोप, योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी झोप घेणं हा एक भाग. तेव्हाच योग हा मनुष्याला सुखदायी होतो. हे सगळ्याचं सार प्रत्येक वेळी भगवंतानी गीतेमध्ये काढलेलं आहे. ही यज्ञ संकल्पना पण तशीच आहे. ती सांगते की लौकिक जीवन जे आहे आमचं ते अधिकाधिक चांगलं व्हावं, अधिकाधिक यशस्वी, अधिकाधिक गुणवत्तापूर्ण. म्हणजे दिवसाकाठी जर आम्हाला 17-18 तास वर्किंग आवर्स म्हणून मिळत असले किंवा आमचे चांगले हिंडण्या फिरण्याचे असले, 5-6 तासाची झोप जो योगाचा अभ्यास करतो, जो प्राणायाम करतो त्याला पुरे होते. 5-6 तास झोप पुरे होते. त्यामुळे त्याला 6 तास जर झोपेचे गेले तर 18 तास मिळतात. त्या 18 तासातला किती काळ आम्ही कारणी लावू शकतो ही त्याच्या जीवनाची गुणवत्ता आहे. आणि हा जीवन म्हणजे यज्ञ आहे. ही एक जीवनाच्या बद्दल यज्ञाच्या संदर्भातली असलेली संकल्पना आहे. दुसरी, जीवन हा यज्ञ आहे ही संकल्पना उपनिषदांनी सांगितली आहे. छांदोग्य उपनिषदांनी सांगितली. छांदोग्य उपनिषद असं सांगतं की ज्या क्षणी आम्हाला कळलं की आमचा जो देह आहे, या देहाचा जो प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास आहे, हा श्वास आणि उच्छ्वास हा यज्ञच आहे, हा जन्मभर चालू असलेला यज्ञ आहे. तर या प्रत्येक श्वासोश्वासाबरोबर आम्हाला आमचं जीवन योग्य प्रकाराने चालवायचं आहे. तो प्रत्येक श्वासोश्वास कारणी लावायचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्या बहिणाबाईंनी म्हटल्यासारखं की जन्म आणि मरण यात काय फरक आहे, एका श्वासाचं अंतर आहे असं तिने म्हटलं. एवढंच अंतर आहे, नाही तर जन्म आणि मृत्यू यात अंतर काय, एका श्वासाचं अंतर आहे. म्हणजे श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन आहे आणि श्वास सातत्याने चालला आहे. हा श्वास म्हणजे एक यज्ञ आहे. हा श्वास म्हणजे एक यज्ञ आहे हे ज्या क्षणी कळलं, उपनिषद म्हणजे छांदोग्य उपनिषद असं म्हणतं की त्या क्षणी आमचं जीवन हे यज्ञरूप झालं. की आम्हाला त्या प्रत्येक श्वासाची ज्या क्षणी किंमत कळली की हा घेतलेला प्रत्येक श्वास आणि सोडलेला प्रत्येक श्वास हा पुन्हा येणार नाहीये, हा प्रत्येक श्वास मला कारणी लावायचा आहे, हे ज्या क्षणी म्हणाले आम्हाला कळलं, त्या क्षणी आमचं आयुष्य हा यज्ञ झाला. आणि म्हणून पुन्हा जीवन हे एक यज्ञ स्वरूप आहे. ही पण एक यज्ञाच्या मागची आमच्या जीवनाशी निगडीत यज्ञ संकल्पना आहे. आणि आपल्याला म्हटलं तसं कर्माशी निगडीत असलेली जी यज्ञ संकल्पना आहे त्याकरता हा जो साधनाध्याय आहे त्याचे सगळी सूत्र आहेत ती त्या दृष्टीने निर्माण झालेली आहेत. त्या सूत्रांच्या मध्ये त्यांनी जो विचार केला आहे तो मनुष्याच्या जन्मापासूनचा विचार केलेला आहे. म्हणजे मानव जन्माला जो येतो तो सुद्धा त्याला पंचाग्नी साधन जसं म्हटलं जातं आपल्याकडे तसं, म्हणजे 5 प्रकारचं अग्नी प्रदीप्त करून त्याच्यामध्ये मनुष्य ते एक मोठं कठोर असं तप करतो. ते जसं पंचाग्नी साधन आहे तसं 5 आहुती यज्ञाच्या द्याव्या लागतात आणि मग मनुष्य जन्माला येतो. तो आता आपला विषय सुरू होईल. इथे सगळ्या ज्या काही सूत्रांचा अर्थ लावताना जिथे जिथे यज्ञपर विचार आहे तिथे तिथे आता आपण साधनापर उपासनापर विचार बघणार. कारण आता असं आहे, आपण यज्ञ करू शकत नाही, आपल्याकडून यज्ञ केला जात नाही. मग यज्ञ जर आपण करत नाही तर त्याच्या पर्यायी आपण काय करतो, त्याच्या पर्यायी आपण उपासना करतो. त्या उपासनेचा विचार इथे केलाय. त्याच्यामध्ये आता आपण पहिल्या सूत्राला सुरुवात करूया की तदंतर प्रतिपत्तौ रहती संपरिष्वक्तः. आता प्रश्न निरूपणाभ्याम. दुसरा देह प्राप्त होताना जीव हा सूक्ष्म भूतांनी वेष्टित होऊनच
पुनर्जन्माने प्राप्त होणाऱ्या नवीन देहाकडे गमन करतो असे श्रुतीतील प्रश्न आणि उत्तर यावरून समजते. आता श्रुतीतले प्रश्न आणि उत्तर कोणते, तर त्याचा विचार इथे त्यांनी केलाय. ही श्रुती म्हणजे उपनिषद. त्यांना काय सांगायचं आहे इथे, की जेव्हा दुसरा देह प्राप्त होतो, हा पहिला विषय का घेतला त्याचं आज आपलं स्पष्टीकरण पाहून होईल. म्हणाले दुसरा देह प्राप्त होताना त्या जीवाला सूक्ष्म भूतांनी, सूक्ष्म भूत म्हणजे पंचमहाभूत, त्याची सूक्ष्म म्हणजे पंचतन्मात्र, या सगळ्यांनी तो वेष्टीत आहे. आपल्याकडे तर अशी पण धारणा आहे की तो उदकानी वेष्टीत आहे, म्हणजे जलानी वेष्टीत आहे, विशेष रूपानी जलानी वेष्टीत आहे. म्हणून पाण्याने तर्पण करणे ही जी धारणा आहे की जल म्हणजे जीवन आहे, म्हणून पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की असा जो सर्व पंचमहाभूतांनी वेष्टीत असलेला जो काय आपण मागे पण विचार केलाय, पुढे पण विचार येईल की तत्व किती आहेत. 5 म्हणजे ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 महाभूत, मन बुद्धी अहंकार चित्त, असे 19 तत्व. अशी ही जी सगळी तत्व आहेत त्या तत्वानी तो वेष्टीतच आहे. पण म्हणाले तो पंचमहाभूतांना सोडत नाही, त्यांनी तो वेष्टीत आहे. आता पुनर्जन्मानी जो देह प्राप्त होणार आहे त्या देहाकडे त्याला जायचं आहे, तरी सुद्धा तो ह्या सगळ्या सहित तिथे जातो, याची जाणीव आपण ठेवावी. त्याची चर्चा उपनिषदांनी केली आहे असं इथे ब्रह्मसूत्र सांगतात. म्हणजे पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म हा आमच्या कर्मावरती अवलंबून आहे आणि आमचं कर्म हे ह्या सृष्टीला निर्माण करणाऱ्या पंचमहाभूतांच्या बरोबर जोडलं जाऊन ते सगळंच्या सगळं पुढचा देह धारण करताना बरोबर जातं. ही जी धारणा आहे ती धारणा त्यांना या सूत्रामध्ये सांगायची आहे. ते सांगतात की म्हणाले अशी काही शास्त्र आहेत, अशी काही दर्शनं आहेत की ती म्हणतात माणसाचा पुनर्जन्म होतच नाही, एकदा जन्माला आला आणि गेला की सगळं संपलं, देहाच्या बरोबर सगळं संपतं, असं म्हणणारे काही लोक आहेत. असं म्हणणारे लोकांना काय पाहिजे आहे म्हणून ते असं म्हणतात. ते म्हणतात त्यांचा विषयाचा उपभोग म्हणजे या जगामधला जो चंगळवाद आहे किंवा भौतिकवाद आहे, खा प्या मजा करा, बाकी आपल्याला काही नको. आपण जन्माला आलेले आहोत, त्यांनी किती काळ दिलाय माहिती नाही, दिलेल्या काळामध्ये आपल्याला अधिकाधिक उपभोग घ्यायचा आहे जीवनाचा, हेच आपल्याला पाहिजे. आणि याकरता म्हणून तो आपल्या जीवनामध्ये धडपड करत राहतो. अशी ह्या नास्तिकांच्या बद्दल वैदिकांची धारणा आहे की ते केवळ आपल्या उपभोक्तावादाकरता ईश्वराचं अस्तित्व नाकारतात, पुनर्जन्म नाकारतात आणि याच जन्माबरोबर सगळं संपतं असं समजतात. आता दुसरं त्यांनी म्हटलंय की आमच्याकडे आम्ही धर्म संस्कृती हे ज्याला मान्य आहे या देशामध्ये तो पुनर्जन्म स्वीकारतो आणि तो पुनर्जन्म स्वीकारतो आणि त्याचं स्मरण ठेवतो ह्या तत्वज्ञानाचं. तो त्याच्या आयुष्यामध्ये नीतिमत्ता सांभाळतो. कारण मी जर आत्ता वाईट वागलो तर नाही बाबा वाईट वागून चालणार, हे सगळं मला भोगावं लागणार आहे. वाईट वागणं मलाच भोगायचं आहे, जे माझं पाप आहे तेही मलाच भोगायचं आहे, जे पुण्य आहे तेही मीच भोगणार आहे. त्यामुळे मी पापाचरणाला प्रवृत्त होऊ नये असं कुणाला वाटतं? जो पुनर्जन्माचं स्मरण ठेवतो त्याला वाटतं. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलंय की मरणाचं स्मरण असावं आणि त्या मरणाच्या स्मरणाकरता का असावं? कारण मनुष्याचा आचार बिघडू नये म्हणून असावं. म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की दुसरा भाग आहे की आपण जे कर्म केलं आहे त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. पण सगळ्या कर्माचं फळ या जन्मामध्ये आपण भोगू शकत नाही. या जन्मात खूप चांगलं केलं, या जन्मामध्ये खूप पुण्यकृत्य केली, या जगामध्ये चांगलाच वागत राहिला, जास्तीत जास्त काय होईल?
त्याला या जगातले जे उपभोग आहेत ते अमेरिकेसारख्या अत्यंत समृद्ध देशामध्ये जाऊन तिथलेही अत्यंत समृद्ध असे उपभोग आहेत ते सगळेच्या सगळे त्याला उपभोगायला मिळतील. का? कारण त्याचं पुण्य आहे म्हणून. पण ते म्हणतात की आम्ही या जन्मामध्ये केलेलं पुण्य इतकं आहे की ते जे पुण्य आहे ते पुण्य या पृथ्वी तलावर भोगताच येत नाही. कारण या पृथ्वी तलावरती पुण्य भोगताना त्याला पापाची झालर आहेच, त्याच्याबरोबर सुख भोगताना कुठेतरी दुःख आहेच, त्याची टोचणी आम्हाला आहेच आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की सुख भोगतो इथे ते निखळ भोगू शकत नाही, पूर्णार्थाने भोगू शकत नाही, पूर्णपणाने भोगू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता स्वर्ग आहे की ज्या स्वर्गामध्ये जाऊन त्या पुण्याचा उपभोग घेता येतो, तिथे जाऊन उपभोग घेतला जातो. म्हणून ते आणखीन एक दुसरा दावा आहे तत्वज्ञानाचा की केलेल्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय राहत नाही. आणि जर कर्माचं फळ भोगायचं आहे तर आपल्याला सगळंच्या सगळं पृथ्वी तलावर भोगता येत नाही. ते त्याच्याकरता आणखीन दुसरे लोक आहेत की ज्या लोकात जाऊन ते फळ भोगावं लागेल, मग स्वर्गात जाऊन भोगावं लागेल इथे केलेल्या उत्तम कर्माचं फळ. इथे एका माणसाने 7, 8, 10 खून केले. एखादा आतंकवादी आहे, त्याच्या हातातली मशीनगन चालू आहे आणि त्या मशीनगनच्या तडाख्यामध्ये 5-25 लोक सापडले आणि त्या सगळ्यांचा वध झालेला आहे. आता समजा तो सापडला आणि समजा त्याला शिक्षा झाली, त्याला 1 फाशीची शिक्षा होईल. एका खुनाची 1 फाशीची शिक्षा भोगली, पण 20 लोकांची हत्या केली त्याचं काय? त्या 20 हत्यांचं फळ तो इथे या देहाने कसं भोगणार? तो इथे भोगू शकत नाही. म्हणून त्याला त्या परलोकामध्ये नरकवास आहे, अत्यंत क्लेश भोगावे लागतात आणि ते भोगून हे सगळं पाप फेडावंच लागतं. म्हणून धर्म सांगतो की मनुष्याला कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटका नाही, त्याकरता त्याला पुन्हा जन्म आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे, आपण काही फार खोलात जाऊन घेतला नाही, पण हा त्रिकालाबाधित सत्य आहे. जसे आता नाही हो आमचा काही पुनर्जन्मावर विश्वास नाही, अरे पण तुमच्या विश्वासावर शास्त्र निर्माणच नाहीये झालेलं. की जर मनुष्य म्हणाला अहो ते सोनं आम्हाला आवडतं, ते प्लॅटिनम किती महाग असलं तरी ते फार महाग आहे आणि तो फार मूल्यवान धातू आहे असं आम्हाला वाटत नाही. अरे तुम्हाला वाटत नसेल, पण तो नियमाने तो मूल्यवान धातू आहेच. तुम्हाला असं वाटतं की आंबा गोडच निघाला पाहिजे, पण त्या नियमाप्रमाणे तो योग्य वेळी जर काढला नाही, त्याला जर परिपक्व होऊ दिला नाही, तर तो आंबटच राहणार आहे. निसर्गाचा नियम आहे की त्याला पक्व केल्याशिवाय त्याला गोडी येणार नाही. या निसर्गाच्या नियमाला आम्ही बदलू शकत नाही. तर इथेही त्यांचं म्हणणं असं आहे की निसर्ग नियमाप्रमाणे जर कर्माचं फल भोगावं लागणारच असेल तर आम्ही पुनर्जन्म मानत नाही. या म्हणण्याला म्हणाले अर्थ काय आहे? या म्हणण्याला तुमच्या मानण्या न मानण्यावर काहीच अवलंबून नाही आहे. हे जे होणार आहे, हे जे घडणार आहे, ते निसर्गाचे जसे नियम आहेत जे अपरिवर्तनीय आहेत. आम्हाला असं खूप वाटलं की मला म्हातारपण नको. आपल्याला ययातीची कथा जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की त्या ययातीला वृद्धावस्था नकोच होती. किती जणांना तारुण्य मागून घेणार तो आणि आपला देह तरुण ठेवणार? कारण आपल्याला माहिती आहे हा निसर्ग आहे की जशी बाल ही अवस्था आहे, त्या बाल्यावस्थेनंतर तारुण्यावस्था आहे, तारुण्यावस्थेनंतर वृद्धावस्था आहे. हे सगळं अपरिहार्य आहे, हे येणारच आहे, हे होणारच आहे. हे नियम जसे बदलत नाहीत तसे पुनर्जन्माचे नियम सुद्धा बदलत नाहीत. त्याकरता आणखीन एक गोष्ट आपल्याला विचारात घेता येते, ती म्हणजे अशी की अपवादाने काही लोकांना आपले पुनर्जन्म आठवतात. आणि आपल्याला माहीत असेल तर स्टीव्हन्सन नावाच्या एका शास्त्रज्ञानी म्हणा किंवा एका अभ्यासकानी संशोधकानी काही म्हणा, त्याचं पुस्तक आहे लाईफ आफ्टर डेथवरती. त्यांनी 600 उदाहरणं एकत्र केलेली आहेत
आणि ती सगळी त्याचा पडताळा पाहून केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की माझ्या कोणत्याही, आणि जगभरातली केलेली आहे, आणि तो म्हणतो माझ्या कोणत्याही उदाहरणाला आपण चॅलेंज करा. मी त्या सत्य असत्याची छाननी करूनच ती उदाहरणं पुस्तकामध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यावरती आपल्या मराठी पुस्तकांच्या मध्ये कुठे कुठे त्याचा उल्लेख आहे. बाळ सामंतांचं अलीकडे पुस्तक आहे, त्यात सुद्धा त्यांनी त्यातली काही उदाहरणं घेतली आहेत. आता मी उदाहरणं आपल्याला सांगणार नाही, आपल्याला सांगते तो विषय असा आहे की त्याच्यामुळे हे आपल्याला त्याचं, ज्याला कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतो, की जे विधान केलेलं आहे त्या विधानाला पुष्टी देणारी विधानं, त्या विधानाला पुष्टी देणारे संदर्भ, त्या विधानाला पुष्टी देणाऱ्या कथा किंवा घडून गेलेल्या घटना आपल्याला मिळतात. आणि आपल्याला कळतं की तो मुलगा पूर्वजन्मी एखादा गायक होता, या जन्मी तो जन्मल्याबरोबरच त्याला त्या गाण्याची समज आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षीच आता झाकीर हुसेन सारखा वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तबला वाजवतो. कुठून आला? अल्लारखा साहेबांनी आठवण लिहिलेली आहे आपली, की त्यांनी सांगितलं मुलगा जन्माला आला आणि मुलाच्या कानात, मी आधीच सांगितलं होतं म्हणाले, त्याला दुसरं काही, तो जन्माला आल्याबरोबर मला त्याचं दर्शन म्हणजे पुत्रदर्शन घ्यायचं आहे. आणि मुलाला पाहण्याकरता गेल्यानंतर त्यांनी मुलाच्या दोन्ही कानामध्ये धा आणि धीन एवढे 2 बोल सांगितले. त्यांनी सांगितले की हाच संस्कार तुझ्यावरती पुढे न्यायचा आहे, तुला धा धीन लक्षात आलं पाहिजे. ते मूल वर्षाचं होतं तरी सुद्धा, म्हणजे अल्लारखा साहेबांनी सांगितलेली आठवण आहे, म्हणाले तो झाकीर हुसेन वर्षाचा होता तरी घरातला डबा भांड काही असो त्याच्यावर तो ताल वाजवत असे. तो कुठला ना कुठला तरी ताल त्याला व्यवस्थित बोलांसहित वाजवायचा. म्हणाले आश्चर्य वाटायचं की या मुलाला इतकी लय कशी पक्की, इतका ताल कसा पक्का. सांगण्याचं कारण असं आहे की अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की ज्या उदाहरणांच्या मध्ये पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये आपल्या मनाची खात्री पटावी. दुसरा विषय असा आहे की तो विषय इथे वाढवायचा म्हणून आपण घेतलं नाही. इथे आपल्याला विषय जो लक्षात घ्यायचा आहे की पुनर्जन्म ह्या विद्येचं किंवा कर्मविपाक ही विद्या किंवा मृत्युत्तर जीवन याविषयी मनुष्याला कुतूहल आहे म्हणून नाही, तर ही विद्या मनुष्याला आवश्यक आहे. म्हणजे कशी आवश्यक आहे? आपलं ज्ञान ग्रहण करण्याकरता आवश्यक आहे, ते ज्ञान राखण्याकरता आवश्यक आहे. कारण असं या जन्मात जे सुरू केलेलं आहे, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती, जे जे कल्याणकारी आम्ही करतो ते ते कधीच नष्ट होत नाही किंवा निष्फळ होत नाही. त्यामुळे ते निष्फळ होत नाही ते काय आहे, त्याचं स्वरूप काय? समजा एखादी विद्या मनुष्य ग्रहण करतोय, ती जी विद्या आहे ती विद्या त्याला पटलेली आहे, त्याला भावलेली आहे, त्याला आत्मसात झालेली आहे. अशी आत्मसात झालेली जी विद्या आहे, तो म्हणतो या जन्मामध्ये मला एवढी मिळाली, पण भगवंता आता पुढच्या जन्मामध्ये ह्या विद्येचा मला विकास करून दे, पुढच्या जन्मामध्ये ही विद्या मला अधिक प्रकर्षाने दे. एखादा आध्यात्मिक मनुष्य आहे, त्याचं साधन या जन्मामध्ये सुरू झालं, भगवंतानी उत्तर दिलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. असं अनेक जन्मी साधन करत राहिलो आपण की मग त्या शेवटच्या जन्मामध्ये आपल्याला त्याचा लाभ होतो. सांगण्याचा हेतू असा की मनुष्याला आपल्या केलेल्या कर्माचं फळ केव्हा मिळतं, कसं मिळतं, कोणत्या परिस्थितीत मिळतं, या सगळ्याविषयी माहिती पाहिजे. तो एक पुत्र म्हणजे उद्दालकाचा पुत्र श्वेतकेतू हा खूप विद्वान होता. त्यांनी पुष्कळ विद्या प्राप्त करून घेतली आणि एवढी विद्या प्राप्त करून घेतल्यानंतर भारतभर दौरा करण्याकरता निघाला की मला लोकांच्या पर्यंत पोहोचून लोकांना असं दाखवायचं आहे की मी किती प्रकारे विद्या आत्मसात केली आणि मी कसा एक मोठा विद्वान पंडित आहे की माझ्यासमोर भले भले सुद्धा उभे राहू शकत नाही. आणि याकरता म्हणून तो निघाला. आपल्याकडे पूर्वी दिवसा मशाली लावून जाण्याचा मान असलेले पंडित होते की तसा तो मोठा आपल्या शिष्यगणांच्या सहित निघाला. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या, अनेक ठिकाणी आपल्या ज्ञानाने त्यांनी लोकांना जिंकून घेतलं.
आणि तो राजा प्रवाहन जैविलीकडे आला. तर तिथे आल्यानंतर त्यांनी राजा प्रवाहन जैविलीला सांगितलं, मी इतक्या प्रकारच्या विद्या प्राप्त करून घेतलेल्या आहेत, तसं आता माझं अध्ययन पूर्ण झालेलं आहे. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारले की मृत्यूनंतर मनुष्याचं काय होतं तुला माहिती आहे का? त्याचा पुनर्जन्म होतो म्हणजे काय होतं हे तुला माहिती आहे का? इतकी माणसं जर मरण पावतात तर तिकडचा लोक भरून का जात नाही? तो लोक भरून त्याला अडचण का निर्माण होत नाही? असे त्यांनी बरेच प्रश्न विचारले. तो म्हणाला, हे असली विद्या मला काही माहीतच नाहीये, मी असा कशाचा विचार केला नव्हता आणि अशी विद्या मी कधी ऐकली पण नव्हती, त्यामुळे मला या विद्येविषयी काही कल्पना नाहीये. तर राजांनी सांगितलं, त्या राजा प्रवाहन जैविलीने, अरे तू तर सगळं अध्ययन पुरं झालं म्हणालास, जी जन्ममृत्यूचं रहस्य सांगणारी विद्या आहे तीच जर तू शिकलेला नाहीस तर तू पूर्णपणे जाणकार झालास असं कसं म्हणतोस? तर तो खजील झाला, परत आला, आपल्या वडिलांकडे आला. वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही मला हातचं राखून विद्या दिली. म्हणाले, काय झालं बाळ तुला? नाही म्हणाले, त्या राजाच्या दरबारात गेलो तर त्यांनी मला प्रश्न विचारला, मला काहीच उत्तर देता आलं नाही, मला सांगायला लागलं की माझ्याकडे काही असली विद्या नाही. मग म्हणाले, तुम्ही मला ही विद्या का दिली नाही? तर उद्दालकांनी सांगितलं की अरे मला पण माहिती नाही, मला सुद्धा ह्याची जाण नाही, आपण दोघेही जण राजा प्रवाहन जैविलीकडे जाऊया आणि ही विद्या शिकून घेऊया. आणि म्हणून ते राजा प्रवाहन जैविलीकडे गेले आणि राजा प्रवाहन जैविलीने त्यांना काही प्रश्न विचारले आणि मग त्यांना सांगितलं, तुम्ही दोघेही मोठे अधिकारी आहात, तुमच्याकडे हा विषय नसेल, पण आमच्या राजघराण्यामध्ये हा विषय विकसित झालेला आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं तर त्यावेळी राजर्षींच्याकडे ही जशी विद्या कर्मविपाकामधून मृत्युत्तर जीवनाविषयीची जी विद्या आहे, पुनर्जन्म विद्या आहे, ती विद्या जशी विकसित झालेली होती ना, तशी योगविद्या सुद्धा राजर्षींकडे होती. ते सगळे राजे महाराजे योगविद्येमध्ये मोठे तयार होते आणि त्यातही इक्ष्वाकू म्हणजे रामवंशामध्ये ही विद्या होती. रामाच्या वंशामध्ये, इक्ष्वाकू वंशामध्ये योगी लोक खूप होते आणि योगाचा अधिकार हा त्या वंशाकडे होता. सांगण्याचा हेतू असा आहे की तो राजा प्रवाहन जैविली जो आहे त्यांनी यांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि यांना त्या विद्येचं ज्ञान करून दिलं. आता त्या विद्येमध्ये की मृत्युत्तर गती त्या जीवाला काय प्राप्त होते त्याची जी विद्या आहे त्या विद्येला पंचाग्नी विद्या असं म्हटलेलं आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना की पंचाग्नी साधन आणि पंचाग्नी विद्या याच्यात फरक आहे. साधन म्हणजे चार बाजूनी अग्नी पेटवला जातो, चारी दिशांना वरून तापलेला सूर्य आग ओकत असतो आणि त्याच्यामध्ये केलेलं जे साधन आहे त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. आणि ही पंचाग्नी विद्या आहे. तर ही पंचाग्नी विद्या काय आहे ते आपण उद्या पाहूया. त्याच्यामध्ये 5 आहुती मनुष्याच्या जन्माकरता आवश्यक आहेत आणि पहिली जी आहुती आहे ती श्रद्धेची आहुती आहे. श्रद्धा याचा अर्थ असा की पहिली आहुती कुणाची पडते? श्रद्धेची पडते. म्हणजे काय? आमची श्रद्धा कशी आहे, कुठलंही कार्य करण्यामागे आमची धारणा कशी आहे. आता प्रवचनकार आहे, प्रवचन करायला त्याला पुष्कळ गोष्टी माहीत असतात. त्याला आज दिवसभर काम करायचं, काम करता करता किंवा बाहेर कुठे अडकला म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून, झोपला म्हणून, आळस केला म्हणून, आपला अभ्यास करायचा कंटाळा आला, प्रवचनाला जायचंय. मग आता प्रवचन हे आपल्या चिंतनाचं प्रकटीकरण करायला म्हणून तो जात नाही, तो प्रवचनाची पाटी टाकायला जातो. तो म्हणतो चला 1 तास आहे आपल्याला, काय आता इतकं वाचलेलं असतं, तास कसाही काढता येतो. मी नेहमी म्हणते की लोक म्हणतात तुम्ही पुष्कळ चांगलं बोलता. म्हटलं आम्हाला काय बोलता येतं? प्रवचनकार बोलतो ते लोकांना असं वाटतं चांगला बोलतो प्रवचनकार, कारण तो काहीतरी वेगळं बोलत असतो, त्यांनी काहीतरी वेगळं वाचलेलं असतं जे आपण वाचलेलं नसतं, एवढंच, बाकी काही नाही. पण मी म्हणजे माझं उत्तर असं आहे की कुणाला जर कुणाचं प्रवचन बरं वाटलं
तर इतरांच्या बाबतीतला अनुभव मला माहीत नाही, पण मी माझ्या बाबतीत असं म्हणते की आमची चांगली टेलरिंग फर्म आहे. आम्हाला प्रवचन तासाचं चांगलं बेतता येतं. कपडा बेतणे आधी मग कापणे, तर कपडा बेतणे तसं प्रवचन बेतलं जातं. असे काही प्रवचनकार आहेत असं ते सांगतात की म्हणाले आमचं ना बरोबर 45 मिनिटात काय बसतं ते आमच्या तयार आहेत. आमच्या त्या 2-4 गोष्टी असतात, एखादा दुसरा विनोद असतो, एखादा छोटासा विचार असतो, एखाद्याचा संदर्भ असतो. हे एवढं घेतलं की 30-35 मिनिटाची बेरीज झालेली असते. 10 मिनिटाकरता इकडे तिकडे बास, बाकी आपलं तयार आहे. म्हणजे प्रवचन एखादं कापड बेतून शिवण्याकरता तयार करावं तसं प्रवचनकार ते बेततो. ही एवढी बेतायचीच जर त्याची धारणा असेल तर ही श्रद्धा काय आहे? ते प्रवचन त्या प्रवचनकाराला लाभदायी होईल का? होणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, अशा प्रवचन करण्यानी त्या प्रवचनकाराला कधीच त्या आत्मतत्वापर्यंत पोचता येणार. तो गर 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 प्रवचन करत फिरेल. कोणत्याही कार्याच्या मागची श्रद्धा काय आहे त्याचा विचार आपण उद्याला करूया. की पहिली आहुती श्रद्धेची आहे. म्हणजे आमचा येणारा जो पुढचा जन्म आहे तो आमच्या श्रद्धेवर, आमच्या धारणांवर, आमच्या विचारांवर, आमच्या बुद्धीतल्या पहिल्या स्फुरणावर. एखादी घटना घडली, कानातलं सापडत नाही, एखादा दागिना हरवला, पैशाचा हिशोब लागत, कोणीतरी चोरले, झाला हा पहिला विचार आला. नाही, आपल्या हाताने कुठेतरी ठेवले असतील, आपला हिशोब चुकला असेल, नाही कोणीतरी पैसे चोरले, गेले माझे पैसे, घरातल्या घरात गेले, कुणाकडून गेले, कसे गेले, म्हणजे आपल्या घरात कुणीतरी चोरी करणार आहे, कुणी केली असेल, सुरू. ही श्रद्धा आहे, पहिली श्रद्धेची आहुती आहे. मग ते पैसे मिळतात. आपण नाही वा असं वाटलं खरं, ते घरातच मिळतात. आपणच आपल्या हाताने आपल्याच कपाटात कुठेतरी ठेवलेले असतात, डाव्या उजव्या हातात आपल्यालाच मिळतात. पण काहीही मिळालं नाही, काहीही घडलं नाही, आपल्या मनाविरुद्ध झालं. मनासारखं झाल्यावर फार इकडे तिकडे होत नाही, पण मनाविरुद्ध झाल्यावर जो विचार येतो तो, आणि कोणतंही कार्य करण्याच्या मागे त्या विचाराचं जे अधिष्ठान असतं ती आपली श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय, हे काम कसलं होतंय, ही श्रद्धा. हे काम होणारच, काय प्रॉब्लेमच नाहीये. तुम्हाला कशाला एवढं हे वाटतं? अहो हे होणार आहे, तुमच्या मुलाला व्यवस्थित मार्क मिळणार, तुमचा मुलगा व्यवस्थित पुढे जाणार. ही जी अंतःकरणातली पॉझिटिव्ह श्रद्धा आहे, एखाद्याची संशयित श्रद्धा आहे, एखाद्याची निगेटिव्ह श्रद्धा आहे, अशा ज्या श्रद्धेच्या परी आहेत ना त्याचा आपण विचार उद्याला करू आणि मग पुढे जाऊ. आजचा विषय इथे थांबू.